सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे बघितलं गेलं तर आज आपण ज्या शाळेत आलेलो आहे, ही शाळा आहे पळसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. या ठिकाणी बघितलं गेलं तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळालं पाहिजे, याचं उत्तम उदाहरण या शाळेत आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये बघितलं गेलं, या शाळेमध्ये ऑस्ट्रेलियन लॅब असेल, त्यानंतर कॉम्प्युटर्स लॅब असतील, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी एका मुख्याध्यापक सरांनी केलेल्या आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं कशाप्रकारे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, हे कम्प्युटरवर शिक्षण कसं घेत आहे याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये बघितलं गेलं तर जे विद्यार्थी ग्रामीण भागात असतात, या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळत नसतं. मात्र या ग्रामीण भागातील एका खेड्यागावामध्ये जे पळसवाडी गाव आहे, या ठिकाणी उत्तम आणि दर्जेदार शिक्षण आज मुलांना देण्यात येत आहे. आणि हे सगळं जी माहिती आहे, ही माहिती आपले मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. बघितलं गेलं तर ही सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे आणि जिवंत आणि उत्तम उदाहरण म्हणजे जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपण अफाट असे प्रयत्न केले आणि एक सुंदर शाळा तुम्ही उभा केलेली आहे. सगळ्यात पहिले मी माझं नाव सांगतो. मी हेमकांत सुतार, या शाळेचा मी प्रभारी मुख्याध्यापक. आणि सप्टेंबर 2025 साली मी या शाळेवर म्हणजे साधारणतः 10 महिन्यापूर्वी मी या शाळेत आलो. शाळेत आल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कॉम्प्युटर लॅब मंजूर झाली, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमधून आम्हाला ती मिळाली, पण तिथं आम्हाला इंटरनेट सुविधा मुलांकरता नव्हती. मग स्वखर्चातून आणि पालकांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी 12ही महिने आणि 24 तास या विद्यार्थ्यांसाठी, या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ती इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा आज असा होतोय की मुलांना वेगळं काहीतरी ज्ञान, जे कुतूहल त्यांच्या मनात असतं, ते याच्यातून त्यांना मिळते. त्याच्यानंतर या वर्षापासून आम्ही सेमी इंग्रजी पहिलीपासून सुरू केलं, की जेणेकरून आज जो खाजगी शाळेकडे पालकांचा कल वाढला आहे, की कुठेतरी त्या विद्यार्थ्यांची फीस पण वाचावी, गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळावं, म्हणून आम्ही सेमी इंग्रजीचा वर्ग पहिलीपासून या वर्षापासून सुरू केला. आणि 22 विद्यार्थी आमच्याकडे बाहेरून ॲडमिशन झाली. आता याच प्रश्न येतो सर, जसं की आता खाजगी शाळेत बघितलं गेलं म्हणजे जे दर्जेदार शिक्षण मिळतं, या अनुषंगाने पोरं तिकडे पाठवले जातात. पण ग्रामीण भागाचे उत्तम उदाहरण तुम्ही जे दाखवलं, यामध्ये बघितलं कम्प्युटर्स लॅब आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलियन लॅब आहे, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी लॅब पण आपल्याकडे आहे. आणि ज्यावेळेस चार्ज घेतला ती थोडीशी बंद अवस्थेत होती, पण मी स्वतःच्या खिशातून, आमच्या सहकाऱ्यांनी ती पण आम्ही चालू करून घेतली आणि त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होतो. आणि CCTV कॅमेरे आपल्याकडे 16 CCTV कॅमेरे होते, त्याच्यापैकी 9 बंद अवस्थेत होते. आल्यानंतर मी सगळ्यात पहिले विद्यार्थी सुरक्षिततेच्या हिशोबानं सर्वात पहिले ते पण आम्ही ते ॲक्टिवेट करून घेतले. आज 16ही CCTV कॅमेरे व्यवस्थितरित्या चालू आहे. हे होते शाळेचे मुख्याध्यापक. यांनीच आता सांगितलेलं ज्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं त्यापेक्षा दर्जेदार शिक्षण आज आपल्याला ग्रामीण भागात एका खेड्यागावातील जिल्हा परिषद शाळेत बघायला मिळतंय. आणि हे जिवंत उदाहरण आज आपल्या या पळसवाडी गावात बघायला मिळालं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.